बच्चू कडूंना आमदारकीसह मंत्रिपदाची ऑफर, विलीनीकरणाची अट। राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे आमदारकी मिळवण्यासाठी प्रत्येक जण फिल्डिंग लावतोय। भाजपा नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा उपयोग करत कुणाला उमेदवारी देईल का सांगता येत नाही, पण शिवसेनेच्या गोटातील हालचाली वाढल्यात। शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यासाठी नवी खेळी केली आहे। त्यांनी प्रहारचे पराभूत उमेदवार आणि माजी आमदार बच्चू कडूंना एक खास ऑफर दिली आहे। शिवसेनेकडून बच्चू कडूंना फक्त आमदारकीच नाही तर मंत्रिपदाचीही ऑफर देण्यात आली आहे। मात्र त्यासाठी शिवसेनेनं एक कठीण अट घातली आहे, जी बच्चू कडूंची वेगळी ओळख कायमची पुसून टाकू शकते। शिवसेनेनं थेट कडूंना त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी अट ठेवली आहे। त्यामुळे बच्चू कडू आता नेमका काय निर्णय घेणार, विलीनीकरण होणार की बच्चू कडू ही ऑफर धुडकावून लावणार, ही समीकरणं नेमकी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या राजकीय विलीनीकरणाच्या हालचालींनी सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। ही केवळ दोन राजकीय शक्तींची युती नसून ती प्रहारच्या अस्तित्वाची आणि शिवसेनेच्या विस्ताराची एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया बनली आहे। या संभाव्य विलीनीकरणामागील प्रत्येक धागा आणि त्याचे महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणावर होणारे परिणाम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। गेल्या अनेक दशकांपासून बच्चू कडू यांनी आपली एक स्वतंत्र आणि आक्रमक ओळख निर्माण केली आहे। शेतकरी, कष्टकरी आणि प्रामुख्याने दिव्यांग बांधवांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील अमरावती, अकोला आणि इतर जिल्ह्यात आपले एक स्वतंत्र साम्राज्य उभं केलंय। कोणत्याही मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा नसताना केवळ जन आंदोलनाच्या जोरावर त्यांनी विधानसभेपर्यंत मजल मारली आहे। मात्र 2024च्या विधानसभा आणि त्यानंतरच्या राजकीय उलथापालथीनंतर बच्चू कडू यांना आपल्या राजकीय भविष्यासाठी एक मोठ्या छत्राची गरज भासू लागली आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर त्यांना आपला पक्ष राज्यभर विस्तारण्यासाठी अशा नेत्यांची गरज आहे, ज्यांचा तळागाळातील लोकांशी थेट संपर्क आहे। या विलीनीकरणाच्या चर्चेचे मुख्य केंद्रस्थान हे विधान परिषदेची उमेदवारी आणि मंत्रिमंडळातील स्थान हेच आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेवर घेण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र त्यासाठी प्रहार हा पक्ष पूर्णपणे शिवसेनेत विलीन करावा अशी अट घातली असल्याचं बोललं जात आहे। ही अट कडू यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे वीर अशी स्थिती निर्माण करणारी ठरली आहे। जर त्यांनी विलीनीकरण केलं तर त्यांना सत्तेत मानाचं स्थान मिळेल, पण त्यांची प्रहार ही स्वतःची स्वतंत्र ओळख कायमची पुसली जाईल। या उलट जर त्यांनी विलीनीकरण नाकारलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीच्या पाठिंब्याशिवाय स्वबळावर लढणं अत्यंत कठीण जाऊ शकतं। या सर्व प्रक्रियेत शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते। एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की बच्चू कडूंसारखा आक्रमक नेता जर शिवसेनेचा भाग झाला तर विदर्भात शिवसेनेची ताकद दुपटीनं वाढेल। आजवर विदर्भात शिवसेनेची पकड म्हणावी तशी मजबूत नाहीये। तिथे प्रहारचे केडर शिवसेनेला आयतं बळ देऊ शकतं। या बदल्यात कडू यांना मंत्रिपद देऊन त्यांचं पुनर्वसन करणं हा शिंदेसाठी तोट्याचा सौदा ठरणार नाही। मात्र या विलीनीकरणामुळे शिवसेनेच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण कडू यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थकही पक्षात येतील। त्यामुळे स्थानिक पातळीवरील सत्तेच्या समीकरणात मोठे बदल होतील। बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता हा यात सर्वात महत्त्वाचा पैलू आहे। प्रहारचे कार्यकर्ते हे कडू यांच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारे लोक आहेत। त्यांनी आजवर अनेक आंदोलनं अंगावर घेतली आहेत। त्यांना आता अचानक शिवसैनिक म्हणून काम करणं कितपत रुचेल हा मोठा प्रश्न आहे। कडू यांनी राज्यभरातील आपल्या जिल्हाध्यक्षांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष विलीन करू नका, आपली ओळख टिकून ठेवा असा सूर लावलाय, तर काहींनी सत्तेत राहिल्याशिवाय कामं होत नाही, त्यामुळे विलीनीकरण योग्य आहे असं मत मांडलंय। कार्यकर्त्यांच्या या द्वैध स्थितीमुळे बच्चू कडू सध्या कमालीच्या दबावाखाली आहेत। विरोधी पक्षांनी या संभाव्य विलीनीकरणावर सडकून टीका केली आहे। जे नेते तत्वांच्या गोष्टी करत होते ते आता केवळ एका खुर्चीसाठी आपला पक्ष विकायला निघालेत अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होतीये। बच्चू कडू यांनी नेहमीच प्रस्थापित राजकारणाविरुद्ध भूमिका घेतली आहे, मग आता तेच प्रस्थापितांच्या वळचणीला का जात आहेत असा सवाल विचारला जातोय। या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय की त्यांचा लढा पद मिळवण्यासाठी नसून दिव्यांग आणि गरिबांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे। जर सत्तेत राहून हे प्रश्न सुटणार असतील तर तडजोड करण्यात काही गैर नाही असे संकेत त्यांनी दिले। या विलीनीकरणाचा परिणाम केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, महायुतीमधील जागा वाटपाच्या गणितावरही याचा मोठा परिणाम होईल। जर बच्चू कडू अधिकृतपणे शिवसेनेचे झाले तर त्यांच्या जागांवर दावा करणं शिवसेनेला सोपं जाईल।
तसेच भाजपालाही विदर्भात एका मित्र पक्षाची साथ मिळेल. मात्र यामुळे बच्चू कडू यांची जी अपक्ष आणि बंडखोर प्रतिमा होती ती बदलून ते सत्ताधारी चौकटीत अडकले जातील. त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासातील हा सर्वात मोठा आणि जोखमीचा वळणबिंदू ठरणार आहे. शेवटी बच्चू कडू यांचा निर्णय हा केवळ त्यांचा वैयक्तिक नसून तो महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग बांधवांच्या आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांशी जोडलेला आहे. त्यांनी जर विलिनीकरणाचा मार्ग स्वीकारला तर त्यांना शिवसेनेच्या शिस्तीत राहावं लागेल आणि जर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला तर त्यांना संघर्षाची नवी ठिणगी पेटवावी लागेल. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यातील आगामी बैठक या प्रकरणावर अंतिम शिक्कामोर्तब करेल. या राजकीय नाट्याचा शेवट विलिनीकरणात होतो की युतीत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.